हाय हॅलो सुनीताज ब्लॉगमध्ये सुनीता तुमचे हार्दिक स्वागत करीत आहे। आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा व भरभराटीचा जाओ। आज श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार, आज उपवास। मी मिस्टरांसाठी डब्यामध्ये देण्यासाठी शेंगदाणे व उकडलेले बटाटे बनवणार आहे। मी रात्रीच शेंगदाणे भिजत घातलेले होते। हे बघा, शेंगदाणे छान भिजून तयार झालेले आहेत। आता मी गॅसवर कुकर ठेवून त्यामध्ये थोडेसे तेल टाकत आहे। तेल टाकून झाल्यानंतर मी त्यामध्ये रात्रीचे भिजवलेले शेंगदाणे ते कुकरमध्ये टाकत आहे। शेंगदाणे खूप छान भिजलेले आहेत, ते तुम्ही बघू शकता। मी शेंगदाणे एकदा हलवून घेणार आहे, म्हणजे तेल पूर्ण शेंगदाण्यांना लागेल। आणि मी ते 2 बटाटे घेतलेले स्वच्छ पाण्याने धुवून शेंगदाण्याच्या वरतीच टाकून देणार आहे। त्याआधी थोडेसे मीठ टाकून घेणार आहे। उकडताना शेंगदाण्यामध्ये मीठ टाकल्यानंतर शेंगदाणे छान उकडलेले जातात व एकदम चविष्ट बनतात। तुम्हीही तसंच करीत जा। आणि मी त्याच शेंगदाण्यामध्ये वरती 2 बटाटे ठेवून देणार आहे, म्हणजे माझे शेंगदाणे आणि बटाटे दोन्ही एकत्र उकडल्या जातील। त्यानंतर मी कुकरमध्ये पाणी टाकून देणार आहे। पाणी प्रमाणात टाकून घेऊन त्यानंतर कुकरचं झाकण लावून मी कुकरच्या 3 शिट्ट्या करून घेणार आहे। बघू शकता तुम्ही, मी गॅस फुल करून कुकरच्या आता 3 शिट्ट्या करायला मी ठेवून दिलेला आहे। आता कुकर माझा झालेला आहे आणि बटाटे आणि शेंगदाणे किती छान उकडलेले आहे तुम्ही बघू शकता। हे बघा, बटाटे एकदम मस्त उकडलेले आहेत आणि शेंगदाणेसुद्धा एकदम छान उकडलेले आहेत। मी आता गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तेल टाकून घेणार आहे। हे तेल मी आत्ताच नवीन डब्यातून काढून घेतलेलं आहे, कारण की रेग्युलर वापरायच्या किटलीमधून तेल घेतल्यानंतर आपलं त्याच्यामध्ये काही थोडंसं खरकटं वगैरे पडलेलं असू शकतं, त्याच्यामुळे ते उपवासाला चालणार नाही। तेल तापल्यानंतर मी त्यामध्ये घरची आणि विकत आणलेली मिरची मिक्स केलेली मी एका बरणीमध्ये भरून ठेवलेली आहे, ती टाकणार आहे। कलर बघू शकता तुम्ही किती छान आहे। मिरची आणि मीठ मी एका झाकणामध्ये काढून घेतलेले आहे। तेल थोड्या प्रमाणात तापल्यानंतर मी हे टाकून घेणार आहे, कारण की जास्त तेल तापल्यानंतर मिरचीचा लगेच ठसका उडतो, त्याच्यामुळे तेल हलकेसे गरम झाल्यानंतरच मिरची आणि मीठ टाकून घ्यायचं आणि छान परतून घ्यायचं। कलर बघा तुम्ही किती छान आलेला आहे, बघू शकता तुम्ही। मी छान मिरची आणि मीठ परतून घेतलेलं आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये उकडलेले शेंगदाणे टाकून घेत आहे। शेंगदाणे बघू शकता तुम्ही किती छान उकडलेले आहेत। मी डायरेक्ट कुकरमधूनच काढून शेंगदाणे कढईमध्ये टाकून घेतलेले आहे। दुसऱ्या भांड्यामध्ये काढायची काहीही गरज नाही, कारण की त्याच्यामध्ये पाणी अजिबात शिल्लक राहिलेले नाही। मी प्रमाणातच पाणी टाकलेले होते, त्याच्यामुळे शेंगदाणे एकदम व्यवस्थित उकडलेले आहेत। तुम्ही बघू शकता शेंगदाण्यांना किती छान कलर आलेला आहे। आपण कधीकधी असेही शेंगदाणे खाऊ शकतो। मी कधीकधी असे पण शेंगदाणे बनवत असते, नुसते लाल मिरचीत। हे बघा किती छान कलर आले आहे। मी उकडलेले बटाटे आता सोलून घेतलेले आहेत व त्या बटाट्याचे छोटे छोटे काप करून घेणार आहे। बटाटे खूप गरम असल्यामुळे मला थोडा कापायला वेळ लागत आहे। बघू शकता तुम्ही बटाट्याचा कलरसुद्धा किती छान आहे। हे मी नवीनच बाजारात आलेले एका शेतकऱ्याकडून बटाटे आणले होते, त्याच्यामुळे ते एकदम व्हाईट आहेत आणि काही बटाटा एकदम गोड लागतो खायला, त्याच्यामुळे टेस्ट येत नाही। बटाट्याच्या मी एकदम छोट्या छोट्या फोडी करून घेतलेल्या आहेत। आता मी परत एकदा शेंगदाणे छान परतून घेणार आहे। शेंगदाण्यांना खूपच छान कलर आलेला आहे, तुम्ही बघू शकता, एकदम मस्त वाटते। आता मी त्यामध्ये हे बटाटे टाकून घेणार आहे। बटाटे टाकल्यानंतरच छान हलवून घेणार आहे। बघू शकता तुम्ही, मी बटाटे टाकून घेत आहे। आता मी बटाटे टाकलेले आहेत आणि एकदम मस्त परतून घेणार आहे। बटाट्याच्या आपण नंतर थोड्याशा कढईतच परत छोट्या छोट्या थोड्याशा फोडी करून घ्यायच्या। एकदम मस्त वाटत आहे शेंगदाणा बटाटं। आम्हाला असं खूप आवडतं, त्याच्यामुळे आम्ही सहसा असंच बनवतो। कधीकधी नुसती शेंगदाणेसुद्धा खातो। तशी नुसती शेंगदाणे खायचे असले तर लिंबूसोबत आणि खिचडीसोबत छान लागतात, आणि शेंगदाणे बटाटे खायचे असले तर आपण फक्त लिंबूसोबतही खाऊ शकतो। मी आता शेंगदाणे बटाटे एका प्लेटमध्ये काढून बघा किती छान दिसत आहे।
आता फक्त खायला वेळ पाहिजे, म्हणजे लगेच खाल्लं असतं. बाय.